मिटिंगेक आयिल्ले फॉर देअर मिटींग विथ ऑल द पॉलिटिकल पार्टीज. तातूंत बेसिकली ऑल द पार्टीज गेव दर इनपुट्स आनी सगळ्या पार्टींनी सांगले की वी नीड मोर फंड्स. टू दॅट फायनान्स कमिशन ऑल्सो चेअरमॅन श्री पनगरी ऑल्सो गेव अ रिस्पॉन्स. बट ऑन द बिहाफ ऑफ Aam Aadmi Party, our MLA Captain Ranjit Vegas spoke, and he brought up a very important point, and I'll request him to brief you about that. सो आज जेन्ना आमी 16 फायनान्साचेर उलोवपाक आमकां चान्स मेळ्ळो, फर्स्ट ऑफ ऑल बिसायड्स टेलिंग देम एंड आस्किंग देम की पयशे वाडोवपा जाय म्हूण सगळे उलयले, हें करपा जाय, तें करपा जाय, तें करपा जाय. पूण जे तुमी पयशे दिता ते पयशे टायम टू टायम येना आमचे. आतां 15th कमिशन जें आहा तें 21 आसून 26 म्हणजे 31 मार्च नेक्स्ट इयर 2026 हो बजट दिल्लो आमकां. तितूंतले 700 crores हॅव बीन रिकमेंडेड एंड हॅव बीन कन्फर्म्ड बाय द युनियन, स्टेट युनियन फायनान्स. ते 700 कोट्यांतले टील जुलय 2024 ₹1 पासून आमकां येवना. So from 2021 till now, from 700 crores, 0 rupees have come. Same way, 609 crores were allotted for local bodies grants. Local bodies grants म्हणजे पंचायतीक, म्युनिसिपालिटीक, तितूंतले ओन्ली 25% इज रिसीव. आनी एक वर्स उरला ना 15th कमिशनाचेर. सो म्हजे एकूच डिमांड आसलो तेंगा, तुमी जे सांगता, आमी प्रपोज करता 35,000 crores. तुमी समज 100 कोटी कन्फर्म करता, ते 100 कोटी देखून तुमचे येयना 5 वर्सांनी टायमार येयना जाल्यार डेव्हलपमेंट जो तुमचे भरवंसा रावता ते कशें जातलें काम. सो दीस इज द मेजर फेलियर आनी दे हॅव कंट्रिब्युटेड टुवर्ड्स दीस गोवा जरी तो डावनफॉल जाता, गोवाज डेव्हलपमेंटाचो डावनफॉल जाता. दीस फायनान्स कमिशन इज ऑल्सो टू बी ब्लेम्ड बिकॉज देर इज नो अकाउंटेबिलिटी फॉर टायम बाउंड डिलिव्हरी ऑफ डिस्पोजल ऑफ फंड्स. त्याची अकाउंटेबिलिटी ना आनी कितें कोण हें तुमी करताय का म्हणून. सो दीस वॉज वन ऑफ द मेन कन्सर्न दॅट वी हॅव पुट अक्रॉस. बिसायड्स दॅट येस पयशे सुबेज जाय, हें जाय, पूण पयशे सुबेज करून ते पयशे येना जाल्यार आन्सर 0. सो दीस इज वॉट वी टोल्ड देम. कित्याक आतां हिंगा तुमचे डिजास्टर मॅनेजमेंटा 63 crores वॉज अलॉटेड, आउट ऑफ वीच ओन्ली 34 crores हॅज बीन रिसीव. 50% मेळना. आनी तुगेले 189 crores सेक्टर स्पेसिफीक ग्रांट्स म्हणून आहाय. 189 crores तितूंत तूं 0 कांय 2021 700 crores तुले 500 crores आहे रिन्यूएबल एनर्जी, 200 कोटी आहे तुगेले डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम. सो ते 200 कोटी 0 काय ना. सो फायनली ऑल दीस एवरीथींग वॉट वी टॉक इज लायक अ ब्लफ. टायम टू टायम वस्त मेळपा जरी तरी मेळना जाल्यार कशें जातलें डेव्हलपमेंट. सो गव्हर्मेंट जो आहा आमगेलो तुमी चोयल जाल्यार आतां हे 16th फायनान्साक डिवोल्युशन ऑफ फंड्स म्हणून आसा. 41% जे पयशे सगळे स्टेटांतले युनियन फायनान्साक वयताय तेजे 41% ते डिस्ट्रिब्यूट कोताय. ते डिस्ट्रिब्यूट करपाक एक पॅटर्न आहा, एक फॉर्मुला. गोंय उमके मेळपा जाय, दुसरे स्टेटी उमके मेळपा जाय. डेवोल्युशन रेविन्यू जो आहा तो आमकां गेल ते 15th फायनान्साक आमकां कांय मेळना, 0 मेळना. कित्याक बिकॉज आवर क्रायटेरिया इज नॉट फिटींग. सो जरी तर आमगे क्रायटेरिया फिट जायना म्हणून तुमकां खबर आहा इतली वर्सां. 14th फायनान्साकूय तशें जाल्लें, 15th फायनान्साकूय तशें. वॉट आर वी डुईंग टू मेक शुअर द चेंजीस. स्टेटान थोडे रिकमेंडेशन दिल्ले ते जातले जावपाना, दॅट इज अ क्वेश्चन मार्क. सो आमी एज अ स्टेट वी आर शोईंग सरप्लस बजट. सरप्लस बजट दाखयता, रेविन्यू डेफिसीट दाखोवपाक सोदना. रेविन्यू डेफिसीट म्हणून कितें, रेविन्यू डेफिसीट म्हणजे सॅलरीज ज्यो आहाय त्यो टायम टू टायम हें. पूण हिंग कितें करता आतां तुमी चोयल जातलें, मेजॉरिटी जायच्या कालाम फॉरेस्टा एक हें गेल्लें. यू सी दे आर फॉर डेली वेजीस. हांकां परमनंट करना. हांकां परमनंट केलें जाल्यार हांगे जो बजट आहा तो वाडटलो न्हू दिवपाक. सो हे अशें करून लेबर जो आहा, जो भुरगीं आहाय गोंयकार, तांकां काम करपाक त्रास करता, तांकां परमनंट करना आनी तांकां अंडर पेड करता. 500 रुपया दिसाक डेली वेजीसाचे कामार दवरता आनी हे बजटान तुका रेविन्यू डेफिसीट येवपा आहा ते साल्वा करूंक. सो फायनली गोवा इज शोईंग सरप्लस बजट. 20,000-25,000 कोटी बजट दाखयता, पूण तेंगे मोडप जाता 15,000 16,000 मोडटा. सो हार्डली 45 to 60% ऑफ द बजट इज बीन युटिलाइज. रेस्ट ऑफ द बजट इज नॉट. इज अ कंटिन्यू स्टोरी जाल्या. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस? वाय इज दीस
डबल इंजिन सरकार नॉट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दीस. कित्याक लोकांक फटयता, कित्याक दाखयता तूं इतली पयशे मोडटलो, इतली स्कीम दितलो, पूण त्यो सगल्यो फायनान्सां येवन बंद करून दवरता आनी लोकांक कामांय जायनाय आनी कांयच जायना. सो आय थिंक दीस इज अ फेलियर ऑफ द स्टेट गव्हर्मेंट टू एन्श्योर दॅट all finance commissions should pay on time. They are not pushing them. We have also requested them ki every yearly with the finance commission meeting dharpa with all political parties, so that time to time जो fund allocate जावपा जाय आसलो, disperse जावपा जाय आशिल्लो तो disperse जालो ना म्हणटरी तेजी चर्चा जावपाक and we can put pressure on them to release them. तुम्ही फंड्स वाडोवचो म्हणून डिमांड केला. फंड्स वाडोवचो म्हूण डिमांड केला. आय हॅव नॉट टोल्ड देम स्पेसिफीक तुमकां वाडोवचो, कित्याक जो फंड आहा तोच येना. आतां तुमी 100 रुपये कमिटमेंट दिला, तुमची 100 रुपये येना. आता 100 आतां 1000 रुपये करून कसलो फायदो. 100 जाल्यार 100 पूण 100% दिया न्ही. तुम्ही विचारले कित्याक रिलीज करना. आन्सर वॉज दॅट द आन्सर फ्रॉम द चेअरमॅन ऑफ द 16 फायनान्स कमिशन वॉज सगळे स्टेटीक होच आन्सर आहा की BJP सरकार इज अनएबल टू गिव द फंड्स टू द स्टेट्स. हो आन्सर येयल्लो. दिस इज द आन्सर वॉट द चेअरमॅन सेड. This is all states issue. All the states in India are complaining that they are not getting the funds on time, that the fund is not coming. And आमगे state specific fund जो 700 कोटी हा तो zero हा. So renewable energy लागून आम 500 कोटी पावले, tourism लागून 200 कोटी हा, आज पासून येयलो ना. And we are on the last quarter, fourth quarter of the fourth year of the 15th finance commission. आणि एकूच वर्स उरलो 15 finance commission cover जालो. आणि आम 16th चर्चा करता. So I have told them, make sure that the 16 finance commission execution and delivery disbursement of funds does not happen same like the 15 finance.